तर पाहूया पुलंच्या वाऱ्यावरची वरातमधील हे सादरीकरण. नाट्य दिग्दर्शन सौ मेधा मराठे, रंगभूषा वेशभूषा सौ प्राजक्ता बेडेकर, हार्मोनियमवर श्री मुकुंद गोरे, तबला साथ केतकी ताम्हनकर. कलाकार पुलंच्या भूमिकेत जगदीश कुंटे, मास्तर हेरंब गाडगीळ, स्काउट अँड गाईड सर नितीन मराठे, गोमतीबाई सौ प्राजक्ता बेडेकर, महिला मंडळ सौ प्राजक्ता बेडेकर, सौ आरती आपटे, सौ शुभांगी फाटक, सौ चित्रा जोशी, कुमारी निधी केळकर. बजरंग तालीम विक्रम फडके, तरुण मंडळ विनायक परांजपे, भगिनी समाज सौ शुभांगी फाटक आणि सायकल स्टोर्स रामचंद्र गाडगीळ. वाऱ्यावरची वरात. गेला. हे जे आता वराती मागून गेलं ना ते घोडं त्याचं काय आहे की ज्यावेळी ज्या गोष्टी घडायच्या त्या तशाच घडल्या तर आणखी काय पाहिजे. नाही, माणसं माणसासारखी वागली असती, कुणी खोटं बोललं नसतं, कुणी थापा मारल्या नसत्या, ज्यावेळी जिथं जायचं तिथंच गेले असते तर जगणं अगदी कंटाळवाणं झालं असतं. काय आहे की माणसं चुकतात म्हणून तर या जगण्यात मजा आहे. आजचा जो आमचा कार्यक्रम आहे ना हा असाच मजेचा आहे. तो नुसता बघायचा, हसायचं आणि इथंच सोडून द्यायचा. हा कार्यक्रम बघून त्यात पुढे साहित्यिक मूल्य वगैरे शोधायला जाऊ नका. हा मिळणार नाही. आणि हो, हा कार्यक्रम बघून पुढे आपल्या भावनाही दुखवून घेऊ नका प्लीज. चला आता बघूया ती व्याख्यानं, ती संमेलनं, त्यांचं ते अध्यक्षपद, त्यासाठी केलेलं संगीत, त्याचं गायन. विचार केला ना अंगावर काटा येतो असाच बरं का. मध्यंतरी मी एका गावाच्या एका मंडळाच्या वार्षिकोत्सवाला गेलो होतो. वार्षिकोत्सव आणि अध्यक्ष आम्ही.
आज खापरगाव सांस्कृतिक नवनिर्माण मंडळाच्या वतीनं आजचे आपले प्रमुख पाहुणे पाहुण्याचं नाव काय? पाहुणे नाव काय आपला? पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. हा, तर बंधूंनो आणि भगिनींनो, आजचे आपले प्रमुख पाहुणे आणि माझे परममित्र हा. पुरुषोत्तम गजानन देशपांडे. हो, गजानन नाही हो, लक्ष्मण. हा, लक्ष्मण हो देशपांडे यांचं मी स्वागत करतो. लक्ष्मण हो देशपांडे यांचं खापरगावच्या निरनिराळ्या संस्थांतर्फे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात येईल. वास्तविक आम्ही सर्व संस्थांना हार आणायला सांगितलेले होते, पण आमच्या गावात करावी तिथे ही कुणी करीतच. तरीही ज्या कुणी हार आणलेले असतील त्यांनी ते इथे येऊन यांना घालावे. मी एकेकांचं नाव पुकारतोय त्याप्रमाणेच या, गडबड नको. हा, बजरंग तालीम संघ, हा, या. काय परत? पाताळे सायकल स्टोर्स. हा, या. तरुण क्रीडा मंडळ. याला कोणी अध्यक्ष केला? थांबा, मीच येतो तिकडं. जरा थांबा. हार नको का परत? नको का? असू द्या, नाहीतरी तो टाकूनच द्यायचं. आधुनिक साहित्य सभा. त्यांच्यापैकी कोणी नाही आहे. माफ करा, अपरिहार्य कारणामुळं आधुनिक साहित्य सभेतर्फे कुणी आलेलं नाही. बरोबरच आहे. साहित्य सभा ना, हा. मग ती पु ल देशपांडेंच्या कार्यक्रमाला कशाला येतील? बरोबर. अहो काय बरोबर आहे? खापरगाव भगिनी समाजतर्फे पुष्पहार घालण्यात येईल. माफ करा. खापरगाव भगिनी समाजतर्फे मी अध्यक्षांना स्वतः पुष्पहार वाहतो आहे. अहो वाहतो का?
सुप्रसिद्ध मामलेदार मेहरबान अण्णासाहेब करकरे यांना संस्थेतर्फे पुष्पहार देण्यात येईल. या. बंधूंनो आणि भगिनींनो, आजचे आपले प्रमुख पाहुणे आचार्य अत्रे, आचार्य देशपांडे यांचे भरघोस पुष्पहाराने स्वागत झाल्यानंतर येथील म्युन्सिपाल्टीच्या शाळा नंबर 2 चे मुख्याध्यापक बोटाके गुरुजी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देतील. बोटाके गुरुजी, बोटाके गुरुजी, बोटाके गुरुजी, तुला बोंबलायला काय झालं? भाषण आलं. भाषण आलं? आलं ना, भाषण आलं. भाषण आलं. भाषण आलं. भाषण आलं. नमस्कार. 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 समस्त खापरगाव ग्रामस्थ बंधू भगिनीनो आणि माझ्या परमप्रिय विद्यार्थी मित्रांनो, आता बसतो गप्पा मारू खबर तर आज आपल्या ग्रामातील जनतेच्या आयुष्यातील परम भाग्याचा दिवस उगवलेला आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलेलाच आहे, काय साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी चुप दसरा. तर आपल्या या थोर पाहुण्यांची चरणकमळे या गावाला लागली हे आपलं सद्भाग्य आहे. पूर्व पुण्यात जबर असल्याशिवाय हे होत नाही. आपल्या ह्या थोर पाहुण्यांसंबंधी मी तुम्हाला काही सांगणे म्हणजे सुरव्याने काजव्या पुढे चमकण्यासारखे आहे. त्यांच्या थोर यशोदुंदुंबींचा नंगारा गंगन चुंबिंत आकाशाला जाऊन भेटलेला आहे. अध्यक्षपदाचे स्थान मिळवण्यासाठी आपल्या आदरणीय अतिथींची जिद्द आणि अपरंपार आणि परिश्रम आणि करावे आणि लागलेले आणि आहेत. तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे, यत्न तो देव जाणावा. रामदास स्वामी म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तुका म्हणे. तर हे आजचे हे आपले अध्यक्ष महाराज बाहेर घालवणे त्याला मगाशान बघून राहिला, बोलून राहिला. असो. तर आज आपला हा भारत देश प्रगतीच्या उच्च पथावर चाललेला आहे. कारण 4थ्या पंचवार्षिक योजनेत कोंबड्यांची पैदास असो, आत्मबचत, कोरडवाहू शेती, पाटबंधारे, झालंच तर कुटुंब नियोजनाची पैदास असो असो. तर आज आपला हा भारत देश अधिकच प्रगतीच्या उच्च पथावर चाललेला आहे. कारण भारतीय संस्कृती व परंपरा फार उज्ज्वळ आहे. या भरतभूमीत प्रभू रामचंद्र छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या ह्या स्कूल बोर्डाचे चेअरमन मेहरबान तात्या बाबाजी खापरे, येसाजी कंक, बाजी पासलकर, बाजी प्रभू देशपांडे आणि हे आजचे हे आपले निस्तेज देशपांडे हे सुद्धा त्या थोर परंपरेतले आहेत. त्यांनी उदार ग्रंथ रचना केलेल्या आहेत. पण त्यासंबंधी मी तुम्हाला सांगून आपला काल विपर्यास करू इच्छित नाही.
अहो विपर्यास काय? तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे, स्तुती करावी परमेश्वराची, करू नये व्यर्थकी वानराची. तर अध्यक्ष महाराजांचा एवढा परिचय करून देऊन मी आणि आपलं आणि भाषण आणि संपवतो. आता यानंतर खापरगाव भगिनी समाजाच्या अध्यक्षीणबाई सौभाग्यवती गुणवंतीबाई बेचरलाल, सुप्रसिद्ध बेचरलाल आणि कंपनीच्या सुविद्य पत्नी या अध्यक्षांचा गोड शब्दात परिचय करून देतील. तरी त्यांच्या ओठातील अमृत पिण्यास श्रोत्यांनी शर्च. श्रोत्यांनी नमस्कार. नमस्कार. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. यांनी मला ही करा म्हटलं म्हणून मी थोडक्यातच ही करते. प्रमुख पाहुण्यांना भगिनी मंडळाची ही करून प्रमुख पाहुण्यांना ही करून देते. ही करून देते. प्रमुख पाहुण्यांना ही करून देते. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी असं म्हटलंय. राजमाता जिजाऊ, बाईजाबाई शिंदे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, गोपिकाबाई चितोडची, अहो ते पद्मिनी. अशी नारी रत्ने होऊन गेली. चूल व मूल चूल व मूल हे स्त्रियांचं कार्यक्षेत्र आहे, ही समज चुकीची आहे. स्वतंत्र भारतात स्त्रियांनी खूपच प्रगती केलेली आहे. इंग्लंड, अमेरिका वगैरे देशात आम्ही गेल्याच वर्षी जाऊन आलो. इंग्लंड, अमेरिका वगैरे देशात आम्ही गेल्याच वर्षी जाऊन आलो. भारतीय स्त्रियांच्या सांस्कृतिक शिष्टमंडळाची प्रतिनिधी या नात्यानं मी ते देश पाहिले. तिथल्या स्त्रिया औद्योगिक क्षेत्रात फारच आघाडीवर आहेत. सुखी संसार हा सुखाचा मूलमंत्र आहे. सुखी संसार हा सुखाचा मूलमंत्र आहे. सुखी संसार हा नाही ते झालं. पुरुष व स्त्री रथाची दोन चाके आहेत. यत्र नारी असतो पू, यत्र नारी असतो पू, पूजनते असेल बघा ते. मरंते तत्र देवता. हे वचन आपण जाणताच. आजच्या प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या वाङ्मयात तेच तर म्हटलंय. कधी? मी काही त्यांचे ग्रंथ वाचले किंवा पाहिले नाही. उपकार झाले. आम्ही नेहमी फॉरेन मधल्या देशात ट्रॅव्हलचे दौरे करत असल्यानं मराठी काही फारसं वाचलं जात नाही. बरोबरच आहे. अमेरिकेतील फॉरेनचा दौरा आम्ही केला, तिथं आम्ही शेक्सपियरचं थडगं पाहिलं. अहो ते इंग्लंडमध्ये आहे. अहो आम्ही या डोळ्यांनी पाहिलं. अहो कसं शक्य आहे? अहो बाईनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय, मग असलंच पाहिजे. असंच पाहिलं. असेल. एक इंग्लंडमध्ये असेल आणि एक अमेरिकेत असेल. थडगी स्त्री दोन दोन असायला काय हरकत आहे? काय हरकत आहे? अमेरिकेच्या मातीच्या कणाकणात शेक्सपियर आहे. अहो अमेरिकेच्या मातीच्या कणाकणात शेक्सपियर आहे. आजचे आपले प्रमुख पाहुणे जेव्हा भारताच्या मातीच्या कणाकणात जातील तो सुधीर. एवढं बोलून मी आपली रजा घेते. धन्यवाद. 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 आता बरोबर 9:00ला 3 मिनिटं उरलेली आहे. बरोबर 9 वाजता करमणुकीचे कार्यक्रम सुरू होते. तोपर्यंत कळस असावा. तत्पूर्वी आपल्या अध्यक्षांचं भाषण होईल. अध्यक्षांचं भाषण होईपर्यंत तुम्हा लोकांची अल्पोपहाराची व्यवस्था केली. तुम्ही तिकडं चला. चला 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 चला. हो तुम्ही बस. हा नाही
नाही आणि मग ते ते अल्पोपहाराचं नंतर बघूया, तुम्ही बसा. तर बंधूंनो आणि भगिनींनो, आजचे आपले अध्यक्ष महाराज भयंकर विनोदी आहेत. ते तुम्हाला वाक्याला हसवतील, तरीही तुम्ही पूर्णपणे हसून त्यांना सहानुभूती दाखवा. अहो सहानुभूती काय? आता अध्यक्ष महाराज भाषण सुरू करतील. सुरू करा. माझ्या खापरगावच्या समस्त बंधूंनो आणि भगिनींनो, आज मी जो आपल्या समोर उभा आहे आता थोड्याच वेळात इथं करमणुकीचे कार्यक्रम सुरू होतील. अहो मी काय म्हणतोय ते तरी ऐकून घ्या. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. अध्यक्ष महाराज बाहेर आणली. काय तुमचं भाषण? हा 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 हा, डोळ्यात पाणी आलं. आता बरोबर 9 वाजलेले आहेत. आता करमणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. तेव्हा तुम्ही उठा आणि समोर बसा, म्हणजे तुम्हाला करमणुकीचे कार्यक्रम नीट पाहता येईल. बरं, चला. आता म्हणे इथं करमणुकीचे कार्यक्रम होणार आहेत. म्हणजे इतका वेळ झाला तो काही जणू करमणुकीचा नव्हताच की काय?